नमस्कार, मी सुमित शर्मा क्रमांक 24मध्ये राहतो। प्रभाग क्रमांक 24मध्ये 20 कोटी रुपयाच्या लागतने ITI पुलापासून तर पौर्णिमा स्वीटपर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचं काम चालू आहे। काम व्हायलाच पाहिजे, विकास व्हायला पाहिजे, तर देश पुढे जाईल। या रस्त्याच्या दुतर्फा असलेले 50 ते 60 झाडं नगरपालिकेने काही दिवसापूर्वी तोडण्यासाठी नोटिफिकेशन काढले होते। यासाठी आम्ही हरकत नोंदवली आहे। आजपर्यंत 2-3 महिन्यात नगरपालिकेने एकही झाड तोडलेलं नाही आहे, परंतु याचा गैरफायदा घेत संबंधित ठेकेदाराने त्या झाडांच्या मुळ्या उघड्या ठेवल्या आहे, जेणेकरून त्याला पावसाळ्यात ते झाडाच्या मुळ्या उघड्या ठेवल्यामुळे झाड पडतील ऑटोमॅटिक आणि त्याला परवानगी घेण्याची गरज भासणार नाही। यासाठी दिनांक 8 मे रोजी आम्ही ठेकेदाराची कंप्लेंट केलेली आहे का झाडाची मुळ्या त्वरित विझवण्यात यावे, अन्यथा काही दिवसात पावसाळा चालू होत आहे तर झाडं ऑटोमॅटिक पडतील व अपघात होण्याची शक्यता आहे। आणि 8 तारखेला दिल्यानंतर निवेदन दिल्यानंतर त्यांनी काहीच कारवाई केलेली नाही अजूनपर्यंत, आणि लगेच 8च दिवसात म्हणजे 11 तारखेला वादळी वाऱ्याचा पाऊस पडला नाशिकला। तर या पावसामुळे मोठ्या रस्त्यावर 3 ते मोठमोठे वृक्ष झाड पडलेले, त्यामुळे 2-3 कारांचं नुकसान झालेले। हे सगळं ठेकेदारांनी मुळ्या उघड्या ठेवल्यामुळे झालेले। म्हणून मनपाला आम्ही विनंती करायला आलो आहे आज की त्वरित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू आणि ठेकेदाराला मुळ्या विझवण्यासाठी आदेश देण्यात यावे।